वाटतंय का आम्हाला बस्ती करायची मला सांगा पोलिसाला वाटतंय का इथं माझ्या आम्हाला हात का लावतो तुमचाच माणूस आणि तुमचाच माणूस सांगतो मी काय केलंय सांगा मस्ती करायची तुम्ही हात धरून पोलिसाला ओढलंय मला ओढलंय मला ओढलंय अजिबात ओढलं नाही कुणाला ओढलंय बघायचं कुणाला ओढलंय बघायचं मला हात ओढते वकील तो वकील आमदार साहेब काय म्हणतात बघा आमदार इथं समोर तुम्ही आवाज चढला होता अजिबात नाही असं चालायचं नाही त्यांची चर्चा करा विषय त्यांच्याशी संबंधित चर्चा चालू आहे ना आम्हाला कशाला ओरडायचं मध्ये कोण ओरडलं तुम्हाला वाटलं महत्वाची चर्चा करा ना बरोबर बोलतोय पत्राचं काहीतरी होतं बघा जोपर्यंत शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी म्हणजे त्याचे पालकमंत्री असेल विभागीय आयुक्त असेल पीएमआरडी आयुक्त असेल कलेक्टर असेल या शेतकऱ्यांची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील जी फायनल करतील तुम्ही मोजायची आणि लोक ते अतिक्रमण काढून देतील आणि मग तुम्ही काम चालू करा परंतु ऐका ना असं करत नेऊ नका लोकांचा बघा लोकांचे चुके का नाही तुम्ही आता कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणे आम्ही मार्किंग प्रमाणे कारवाई करतो जी कारवाई तुम्ही कारवाई ते लेवल करून ताब्यात घेतो लोकांची मानसिकता ही की बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर त्याच्या मोबदला आम्हाला कधी महिन्याची गॅरंटी नाही ह्याची गॅरंटी घेण्यासाठी तुमचं नावाचं तुम्हाला आहे ना मॅडम तेच करायचं की आपण नियोजन करू मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू जे काय करू ते होईल जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच आहे साहेब शेतकरी म्हणून विचार केला त्यांची बघा त्यांनी आज 36 मीटर तुम्ही 30 मीटर म्हणजे 30 मीटर काढलं मागे शेड उभे केले नंतर ते 36 म्हणजे त्यांनी 36 काढून घेतले ना तर त्यांचं म्हणणं काय आम्हाला क्लॅरिटी द्या मग आम्ही हे करतो तर तुम्ही अजिबात कमी आयुक्त पण